सेंटरने सबमिट केलेली बिलं आरसीला आरसी कशा पद्धतीने प्रोसेस करणार, म्हणजे आरसी बिल मॉडिफिकेशन, त्या बिलामध्ये मॉडिफिकेशन कसे करणार, म्हणजे काय काय आहेत त्या आरसीच्या लॉग इन मध्ये, त्या गोष्टी आपण इथे चेक करणार. आता मी आरसीचं लॉग इन करत आहे. इथे आरसीचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड वरती स्टडी सेंटरने सबमिट केलेली बिलांची इथे लिस्ट दिसते. लिस्ट आपल्याला बघायची असेल, आता इथे मल्टिपल बिलं आहेत, तर मल्टिपल बिलं आहेत इथे आपण रिसेंट ट्रान्झॅक्शन मध्ये पेजचा काउंट जास्त केला तर तो एका पेज मध्येच आपल्याला सगळे एंट्रीज दाखवत आहे. त्यानंतर इथे बिल नंबर तुम्ही असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावू शकता. सेम बिल डेटलाही आहे, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने तुम्ही बिल डेटची ऑर्डर चेंज करू शकता. त्यानंतर आपण इथे डिटेल्स दाखवलेले आहे स्टडी सेंटर कडून आलेल्या बिलाची. आता आपण एक बघूयात, आता स्टडी रिजनल सेंटर ह्या बिलाला प्रोसेस कशी करणार. तर इथे ऍक्शन मध्ये ऍक्सेप्ट अँड अप्रूव्ह केल्यानंतर इथे त्याची बेसिक डिटेल्स आहे. स्टडी सेंटर इथे चेंजेस करू शकतो, नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ पेपर्स चेंज करू शकतो. अवेलेबल काउंट पण आपण रिजनल सेंटरला दाखवलेला आहे. त्यामध्ये जे काही ऍडिशनल प्रिंट ऑप्शन्स आहेत तेही इथे रिजनल सेंटर चेंज करू शकतात. आणि इथे खाली जे कॅल्क्युलेशन्स आहेत, आता ऍक्च्युली इथे मिसलिनियस अँड क्वेश्चन पेपर काउंट आणि जे काही प्रिंटिंग ऑप्शन्स आहेत त्याचं फक्त त्यासाठी बिल रेज केलेला आहे, तर तो इथे चेंज करू शकतो. म्हणजे आता इथे 500 आहे, इथे 400 केला तर तो ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतो इथे खाली. हे बघा, इथे मी हॉल तिकीट प्रिंटसाठी काउंट चेंज केला तर तो इथे कॅल्क्युलेट करतो आणि हा बिल सेव्ह केला. आणि हा बिल सबमिट करायचा आहे, तर तो ऍक्सेप्ट अँड अप्रूव्ह केल्यानंतर इथे ऍक्सेप्ट अँड अप्रूव्हचं बटन आहे, तिथून तो ऍक्सेप्ट अँड अप्रूव्ह केल्यानंतर इथे स्टेटस चेंज होतोय. आणि सेम जर बिलामध्ये काही चूक असेल, आता आपण दुसरा बिल बघू, तर बिलामध्ये जर काही चूक असेल तर स्टडी सेंटरला तो बिल रिजेक्ट करायचा आहे. म्हणजे काउंट चुकीचा आहे किंवा अटेंडन्स मध्ये हे बेनिफिशरीचं, आता इथे आपण बेनिफिशरीचं नाव दाखवलेलं आहे, म्हणजे हे जे बेनिफिशरी नाव दिसतं आणि इथे ग्रीन मध्ये जे नाव दिसतंय ना, म्हणजे ऍक्च्युअल बँक मध्ये जे नाव आहे ते नाव आणि हे नाव मॅच झालं तर तो इथे ग्रीन मध्ये दाखवतो. ते जर मॅच नसेल तर तो रेड मध्ये डिस्प्ले करतो. तर आता हे रिजनल सेंटरला डिसाईड करायचं आहे की हे जर दोघंही नावं सेम असतील, फक्त थोडाफार फरक असेल, म्हणजे सरनेम मागे पुढे असेल, तर रिजनल सेंटरला डिसाईड करायचंय की हे दोघं पर्सन सेमच आहे, याला ह्याचं बिल पुढे प्रोसेस करायचं की नाही करायचं. आता हे सेम पर्सनचं आहे, सो इथे बिलामध्ये काही त्यांना चूक वाटत आहे तर हे बिल रिजनल सेंटर रिजेक्ट करू शकतं. रिजेक्ट करताना आपण इथे त्याच्यासाठी, म्हणजे रिजनल सेंटरने हा बिल का रिजेक्ट केलेला आहे त्याच्यासाठी इथे डिस्क्रिप्शन टाकू शकतो. मग हा बिल त्याचं बेनिफिशरीचं नाव टाकू शकता, त्या बेनिफिशरीची ही अमाऊंट चुकलेली आहे, जे व्हॉटएव्हर जे काही रिझन आहे ते तुम्ही इथे टाका. आणि बिल रिझन टाकल्यानंतर सबमिट करायचंय आणि तो रिझन विथ रिजेक्टेड स्टेटस आपल्याला इथे डॅशबोर्ड वरती दिसतोय. त्यानंतर आपण बघूयात, आता आरसीने रिजेक्ट केलंय, आपण एक सेशन कमी जास्त करून, म्हणजे जे काही अटेंडन्स असेल किंवा टीएडीएचे अमाऊंट असेल तर त्याही गोष्टी इथे आरसी मॉडिफिकेशन करून, सपोज आता इथे हे कोऑर्डिनेटर अँड प्रिन्सिपल आहे, यांचे जर त्यांना सेशन्स कमी जास्त वाटत आहे, म्हणजे जास्त टाकलेले आहेत स्टडी सेंटरने आणि आरसीला तो चेंज करायचे आहे सेशन, तर इथे आरसी सेशन चेंज करून बिल सेव्ह करेल आणि बिल सेव्ह केल्यानंतर मग तो फायनल अप्रूव्ह करू शकतो हा बिल. सेम टीएडीए मध्ये पण रिजनल सेंटर चेंजेस करू शकतात. सेव्ह केल्यानंतर इथे टीएडीए मध्ये ही काही जी अमाऊंट टाकलेली आहे इथे मॉडिफिकेशन करून अमाऊंट मध्ये चेंज करून इथे बिल सबमिट करणार. बिल सबमिट केल्यानंतर जे काही अटेंडन्स मध्ये पण चेंजेस करून पूर्ण बिल फायनल झाल्यानंतर आरसी इथे फायनल बिल प्रोसेस ऍक्सेप्ट करू शकतो आणि हे बिल नंतर ऍक्सेप्ट केल्यानंतर जाणार डिपार्टमेंट लेवलला. आणखीन इथे सर्चिंग साठी ऑप्शन्स ठेवलेले आहे, म्हणजे सपोज आता एका स्टडी सेंटरने 2 बिल रेज केलेले आहेत
आणि ते बघायचे आहेत. तर इथे त्या स्टडी सेंटरचं नाव टाकलं. हे बघा, आता हा स्टडी सेंटरचं नाव आहे. मी जस्ट आपण नाव टाइप केलं तरी खाली तो सजेशन देतोय की हे 2 बिल रेज केलेले आहे ह्या छत्रपती शिवाजी महाविद्यालया आर्ट्स कॉमर्स कॉलेज. अशा पद्धतीने इथे सर्चिंग पण आहे. इथे सर्चिंग मध्ये तुम्ही बिल नंबर वाईज पण सर्च करू शकता, स्टडी सेंटरच्या नावानुसार पण सर्च करू शकता, एक्झाम वाईज पण तुम्ही सर्च करू शकता.